हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे प्रियंका. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, चविष्ट आणि पारंपरिक कांद्याचा झुणका. घरात भाजी नसली तरी फक्त कांदा आणि बेसन वापरून तयार होणारी ही भन्नाट रेसिपी भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते. चला तर मग सुरुवात करूया. कांद्याचा झुणका बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे. कांद्यामध्येही प्रकार असतात बरं का. एक व्हाईट कांदा, लाल कांदा असतो. तर इथे मी रेड कलरचे कांदे घेतलेले आहे आणि या कांद्यांना जसं आपण भज्यांसाठी चिरतो ना, तसंच आपल्याला या कांद्यांना चिरून घ्यायचं आहे. बघा, मी तसेच लांब लांब कांदे चिरून घेतले आहे. लांब कांदे असेल तर खायला सुद्धा मस्त मजा येते. तर एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल मस्त गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तडतडली गेली पाहिजे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे. जिऱ्याचा सुद्धा तडतड असा आवाज आला. त्यानंतर मी टाकते हिंग. हिंगने अजून खूप छान टेस्ट येते. आणि इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत. तर या लसणाच्या पाकळ्या आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहे. जेवढा लसूण जास्त तेवढी भाजीची टेस्ट एकदम झकास बरं का. मस्त हा तेलामध्ये आपण परतवून घेतला. छान असा गोल्डन कलर आला लसणाला. आणि आता इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतल्या. त्या हिरव्या मिरच्या सुद्धा तेलामध्ये परतवून घेते. मिरची शिवाय भाजी झणझणीत कशी होणार, म्हणून आपण इथे मिरच्या घातल्या. आणि चिमूटभर हळद. थोडासा कढीपत्ता घालूया. आणि आता टाकायचे आहे लांब चिरलेला कांदा. आणि आता कांदा सुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे. अगदी सगळं काही जिरं, मोहरी, लसूण, मिरची हे सगळं या कांद्याला लागलं पाहिजे. असा हा आपल्याला कांदा छान परतवायचा आहे. कांदा असा थोडा मऊ झाला पाहिजे. जोपर्यंत कांदा असा मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. जसा कांदा मऊ होत जाईल, शिजत जाईल, तसाच हा सेपरेट सुद्धा होत जाईल. आणि आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मिठाने कांदा छान लवकर मऊ होतो आणि लवकर शिजला जातो. मीठ टाकल्यावर सुद्धा आपल्याला हा कांदा मस्त असा छान परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघताय ना, बघा कांद्याचा कलर थोडा असा चेंज झाला आहे.
कांदा छान असा सॉफ्ट झाला आणि आता टाकायचं आहे लाल तिखट. मिरची तर टाकली आहे, पण अजून झणझणीत पाहिजे राव, मग त्यासाठी आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट. आणि आता बेसन पीठ, मी इथे 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. तुम्ही यामध्ये तुम्हाला जसं हवं तसं बेसन पीठ टाकू शकतात, कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकतात. आणि आता अर्धा कप पाणी घालायचं. बेसन पीठ हे छान मी या कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं. आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. लक्ष ठेवा, आपण आधीच मीठ टाकलेलं आहे बरं. आता आपल्याला थोडं चवीनुसार अजून थोडंसं टाकायचं आहे. आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आहे ना सोपी रेसिपी, अगदी झटपट होणारी. छान असं आपला कांदा बेसन पीठ हे छान मिक्स झालेलं आहे. आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 3 मिनिटांनंतर आपण चेक करतोय. इथे मस्त आपला झुणका तयार झालेला आहे. आणि आता छान अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर, बघा दिसते ना छान. अगदी कमी साहित्यात होणारा झुणका. इथे आपला हा झुणका रेडी झालेला आहे. हा झुणका तुम्ही भाकरी सोबत पोळी सोबत खाऊ शकतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पारंपरिक आणि सोप्या मराठी रेसिपींसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी रहा.